झारखंड राज्यातील आदिवासी महिलेला घर आणि काम सोडून जाण्यास भाग पाडण्यात आलं। त्यामुळे त्यांना त्यांचं संपूर्ण आयुष्य वनवासात घालवावं लागलं। भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना 63 वर्षांपूर्वी पुष्पहार घातल्याची ही शिक्षा त्यांना मिळाली होती। नेहरूंना हार घातला आणि बुधनी मांझियान या आदिवासी महिलेच्या वाट्याला बहिष्कार आला। त्याचीच ही गोष्ट। शेवटी असहाय्य ठरलेल्या 15 वर्षीय मांझियान यांनी अखेर सगळं सामान घेतलं आणि आपलं गाव सोडलं। त्यावेळी बातम्यांमध्ये मांझियान यांचा फारसा उल्लेख केला नव्हता। त्या वृत्तपत्रात मांझियान यांचं वर्णन धरणाचं उद्घाटन करणारी पहिली भारतीय महिला असं केलं होतं। दत्ता शेजारच्या पश्चिम बंगाल राज्यामध्ये राहत होता। तिथे एका कोळसा खाणीत काम करत होता। मांझियान तिथेच राहत होत्या। दोघांचं एकमेकांवर प्रेम जडलं आणि त्यांनी विवाह केला। सत्ते पे सत्ता ह्या चॅनलवर संपूर्ण व्हिडिओ बघू शकता आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टींची माहिती मिळवण्यासाठी सत्ते पे सत्ता हे चॅनल सबस्क्राइब करा।